नमस्कार मंडळी. चला, आमच्या आता जेवणाला सुरुवात झालेली आहे. आम्ही आता कोकणी असल्यामुळे आम्हाला डेली नारळ हा लागतोच. मग ते नारळाचे रेट 70 असो 80 असो, नाहीतर कसे ते आकाशात भिडलेले असतो, पण आम्हाला डेलीच्या जेवणात नारळ हा लागतोच. आमचं काही नारळाशिवाय पान हलत नाही. मस्तपैकी खोबरं किसून घेतलं. आमटी म्हटलं आज काहीतरी गरम मसाल्याची करायची, कारण आमच्या स्पर्शला पाहिजे होता सुका बांगड्याबरोबर जेवण. ती गरम मसाल्याच्या आमटीबरोबर सुका म्हणजे काही आपण सुकं घेतलं तर ते बरं लागतं. ते काल मी मार्केटमध्ये गेली होती. हे बघा, अशा सुके आमच्याकडे हे मार्केटमध्ये भेटतात. सुके बांगडे असतो, गोलमा असतो, सुके सुंगटी असतात, बोंबील असतात, अशा आणि वेगवेगळ्या प्रकारचे काही फिश असतात. सो मी बांगडा घेतलेला, स्पर्शला आवडतो म्हणून तो मी मस्तपैकी गॅसवर भाजून घेतला चारही साईडने. आणि ह्याचे म्हटलं कप्पे कप्पे काढून घ्यायचे आणि ते जेवणात द्यायचे. आणि एक आठवण म्हणजे आम्ही जेव्हा लहान असायचो तेव्हा आमची आई आम्हाला म्हणजे त्या गावी भाज्या भेटायच्या नाही, सो आम्ही ह्याचे मस्तपैकी असं भाजायचं, त्याचे कप्पे काढायचो, त्याच्यात खोबरेल तेल आणि मिरची पावडर घालायचो आणि भाकरी. किती छान लागतो, मला तर खूप आवडतो. सो आज आमच्याकडे रिद्धी येणार होती, भाऊबीज होती म्हणून. ती स्पर्शस्पंदनची मानलेली बहीण आहे. सो तिने स्पर्शला आणि स्पंदनला भाऊबीज करत होती ती. हे बघा, त्यामुळे आमचं स्पर्श आणि स्पंदन जास्त एक्सायटेड होते. स्पंदन तर जास्तच होता. चुळबुळ पांडेसारखा चुळबुळ चुळबुळ त्याची चालू होती. हे असं ते तसं ते तसं, त्याला ते गिफ्ट कधी देऊ असं झालं होतं. पटकन एकदा कधी होते असं त्याला खूप म्हणजे तो खूप एक्सायटेड असतो काही द्यायला घ्यायला. त्याचं सुरूच असतं चुळबुळ चुळबुळ चुळबुळ. हा बघा कसा. आणि त्याच्यानंतर आमचा हा स्पर्श आहे, तो आपला सिम्पल, त्याचं एवढं काही नसतं. पण आमचा हा चुलबुल पांड्याचं जास्तच काहीतरी स्पंदनचं चाललेलं असतं. हे बघा, बघितलं, असं काहीतरी तो करतच असतो. त्याच्यानंतर रीतीने त्यांना आरती ओवायला घेतली. मस्तपैकी अशी आरती ओढली. मधल्यामध्ये आमचे फोटोशूट चालू आहेत. त्यांचे फोटोशूट चालू असल्यामुळे इकडून फिर तिकडून फिर असं माझं होत चाललेलं आहे. माझी फ्रेंड पण घरी आलेली होती. सो आमचं अशा प्रकारे रक्षाबंधन आम्ही करत होतो. आणि रितीची एक छोटी बहीण होती, ती पण यांना दोघांना रक्षाबंधन करायला आली होती. त्यामुळे सो ती पण एक्सायटेड होते, कधी दिदीचा नंबर जाते आणि मी करते. ही बघा, ही आहे एकांक्षा. ती आता रक्षाबंधन करायला आहे. तिला फोटो सेक्शनची खूप आवड आहे, पण ती फोटो सेक्शनला प्रत्येक वेळी पोज देत राहते. ही आहे एकांक्षा. ती आता आता स्पर्शला ओवाळून झालं स्पंदनला ओवाळणार आहे. स्पंदन आणि ती चुळूबुळू चुळूबुळू त्यांचं चालू असतं काही करायचं तर. थँक्यू तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा,